मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सावता परिषद अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक कुकाणा येथील हॉटेल यशराज इथे उत्साहात पार पडली। संस्थापक अध्यक्ष कल्याणकाका आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीमध्ये संघटनात्मक बांधणी आणि सामाजिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीसाठी प्रदेश सचिव राहुल जावळे तसेच जिल्हा अध्यक्ष विठ्ठल फुलसुंदर, जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन भास्करराव मंडलिक तसेच उपजिल्हा अध्यक्ष सचिन दराडे, युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष रामेश्वर पुंड यांच्यासह जिल्ह्यामधील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन भास्करराव मंडलिक यांनी सावता परिषदेची सामाजिक संघटना अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे प्रयत्न करू असं म्हटलंय। संघटनेचं कार्य केवळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपुरतं मर्यादित न ठेवता समाजामधील तळागाळामधील घटकांपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। संघटना मजबूत असेल तर समाजामधील विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडता येईल। समाजाच्या हितासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानं एकजुटीनं आणि जबाबदारीनं काम केलं पाहिजे। सावता परिषदेची सामाजिक बांधिलकी अधिक व्यापक करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू असा विश्वास भास्करराव मंडलिक यांनी व्यक्त केला। बैठकीमध्ये सावता परिषदेची संघटनात्मक बांधणी मजबूत करणं, नवीन कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडणं, आगामी सामाजिक उपक्रम, विविध कार्यक्रमांचे नियोजन तसेच युवक आणि महिलांचा संघटनेमधील सहभाग वाढवणं याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली आहे। तसेच समाजामधील गरजू घटकांना मदत, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम, समाज प्रबोधन आणि विविध जनहिताच्या विषयांवरती संघटनेच्या माध्यमांमधून सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। संघटनेची विचारधारा आणि सामाजिक कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं आणि जोमानं काम करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे। एकजूट संघटन, समाजसेवा, प्रगती या विचारानं सावता परिषद अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अधिक सक्षम आणि मजबूत करण्यासाठी आगामी काळामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आलाय। व्यासपीठावर सगळे उपस्थित झाले व आपले सगळे पदाधिकारी सगळे उपस्थित झाले आणि काकांच्या याच्यामध्ये आपण सगळे काम करतो हे महत्वाचं। काकांना आपल्याला आमदार झालेले हे पाहिजे पहिल्यांदा, हे महत्वाचं आहे आणि आपण ते काम करत राहणार आहे। सावता परिषदेचं काम आपण सगळे करणार आहे, संघटना वाढवणार आहे। आता मी अकोले तालुक्यामध्ये संघटना किती वाढवली त्याचं प्रत्यक्ष मी दाखवणार आहे, काकांना एकदा बोलून घेणार आहे, कसं काय करायचं ते करणारच आहे। आणि त्यानंतर तालुक्यामध्ये भास्कर मंडलिक कोण आहे हे कोणालाच माहित नव्हतं, यांना कोणीतरी नंबर दिला बरं का, नंबर दिला का भास्कर मंडलिक तिथं संस्थेचं काम करतोय। मग हे आले, मला नाव तर मला माहित नाही बरं का, रामेश्वर हे आले, हे तिथं मग बँकेत बसलो होते, म्हणले असं तुला पद घ्यायचं, जिल्हा उपाध्यक्ष पद घ्या। मी तर तालुका अध्यक्षच म्हणलो होतो, नाही बरं का सर, म्हणजे पद द्यायचे हिशोबाने गेलो, माणूस ताकदीचा भेटला म्हणलं नाही मग जिल्हा उपाध्यक्ष पद दिलं आणि मी सगळे इथं उपस्थित राहिले, सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यांनी चांगलं काम करावं ही सगळ्यांना विनंती करतो। काकांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी त्यांच्या जोमाने मागे उभं राहून आपण कसं जोश येईल काकांच्या नेतृत्वाखाली आपल्याला, असं प्रयत्न आपण सगळे करू। धन्यवाद। निश्चितपणानं या नंतरच्या बैठका आणखी व्यापकतेने होती अशी आता मला अपेक्षा आहे, किंवा तशा पद्धतीचं हे सारं चित्र आहे। बंधूंनो, आता तुम्ही सावता परिषदेसोबत जोडून किंवा सावता परिषदेमध्ये सक्रिय सहभाग सारेपैकी म्हणजे आपण आपल्यापैकी सारेजण घेणारे सावता परिषदेच्या कार्याबद्दल आता तुम्ही अनभिज्ञ आहे असा काही आता प्रश्न उरलेला नाही। 2007 साली 31 जानेवारी 2007 ला आपल्या संघटनेची स्थापना झाली। तेव्हा संघटनेची स्थापना झाल्यापासून तीर्थक्षेत्र आरणचा विकास झाला पाहिजे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक झालं पाहिजे,
ओबीसीचे जे अनेक विषय आहेत, स्कॉलरशिपचा असेल, वेगवेगळे जे विषय आहेत, या विषयाला अनुसरून काम करत असताना प्रामुख्याने आपला जो समाज आहे, माळी समाज, हा महाराष्ट्रात लोकसंख्येच्या बाबतीमध्ये क्रमांक 2 वर असल्याचा. महाराष्ट्रात माळी समाजाची लोकसंख्या किती आहे? नंबर 2. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, देशात सर्वात जास्त संख्या कुणाची असेल ती माळी समाज. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत असणारा समाज हा माळी समाज. माळी समाजाला कुठं मौर्य म्हणून, कुठं सैनी म्हणून, कुठं कुशवाहा म्हणून वेगवेगळ्या नावानं, मात्र संबंध देशभर असलेला समाज. ज्या समाजाला आपण इथं महाराष्ट्रात मोठा समाज म्हणतो, तो महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे संख्या आपली देशाच्या पातळीवर जर गेलो फार मोठी संख्या असो. आता त्याच्यावर आपण इतक्या तपशिलात मी तुम्हाला देत नाही. पण बंधूंनो, संख्येने एवढा मोठा समाज असताना सुद्धा आपला समाज हा अनेक बाबतीमध्ये अनेक आघाड्यावर मागे पडलेला आहे. आणि हे चित्र बदलण्यासाठी मग आपला समाज संघटित झाला पाहिजे, हे उद्दिष्ट उराशी बाळगून महाराष्ट्रभरातल्या माळी समाजाला एकत्र करण्याचं काम सातत्यानं आपण करत आहोत. महाराष्ट्रातला माळी समाज संघटित झाला पाहिजे, महाराष्ट्रातल्या माळी समाजाचा आवाज बुलंद झाला पाहिजे, आणि महाराष्ट्रातल्या माळी समाजाचं शिक्षण आणि राजकारणातलं प्रबोधन झालं पाहिजे. याच्यासाठी सावता परिषद संपूर्ण महाराष्ट्रात सातत्यानं वेगवेगळ्या माध्यमातून काम करत आलेली आपल्या समाजाची एक संघटना, आणि ही संघटना तुमच्या सर्वांच्या सहभागाने आणि सक्रियतेनं आज महाराष्ट्रामध्ये सर्वात आघाडीवर असणारी संघटना. सचिन खरात, झी 24 तास, अकोले.